बऱ्याच महिलांचे असे मेसेजेस आलेले आहेत की मॅम वजन कमी करायचंय पण लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी अशा काही टिप्स सांगा। खरं तर मला इथे सगळ्या जणींना प्रथम ही गोष्ट सांगायची की हो लवकरात लवकर वजन आपण कमी करू शकतोय, त्यासाठीच आजचं सेशन आहे। पण मी एकही सांगणार आहे की तुम्हाला बदल जे आहे तर ते बदल होण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल। तर मी असं कधीच सांगत नाही की एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी होईल, 10 किलो वजन कमी होईल, नाही। हा, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकते की एका महिन्यामध्ये तुम्ही किमान 2 किलो वजन कमी करू शकताय आणि तेही अगदी योग्य पद्धतीने, म्हणजे आपल्या स्वतःला त्रास न करता आपल्याला वजन कमी करायचंय। तर आपण ते कसं करू शकतोय लक्षात ठेवा, जर एका महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी केलंय तर तुम्ही 3 महिन्यांमध्ये 6 किलो वजन कमी करू शकता आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते तुमच्या दिसण्यामध्ये तुम्हाला आणखी लवकर चांगले दिसून येणार आहे। तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया। सर्वात पहिले जसं मी रेग्युलरली सांगत असते की तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी दिवसभर पाणी योग्य व्यवस्थित पिणं खूप गरजेचं आहे। पाणी पिल्यामुळे काय होतंय, आपलं पोट भरलेलं राहते आणि आपलं पोट चांगलं साफ होतंय। त्यामुळे आपण पाणी व्यवस्थित पिल्यामुळे आपलं वजन लवकर कमी होते। त्यात पण जर सकाळची सुरुवात तुम्ही कोमट पाणी घेतले तर कोमट पाण्याने तुम्ही तुमची सुरुवात करा। त्यामध्ये जर तुम्ही अर्ध लिंबू पिळून पिलं तर आणखीन चांगलं आहे, सोन्याहून पिवळं आपण म्हणू शकतोय की जर तुम्ही सकाळच्या कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिलं तर तुम्हाला व्हिटॅमिन सी पण मिळतात आणि तुमचं पचनक्रिया जी आहे ती चांगली राहते आणि त्यामुळे तुमचं पोट म्हणजे जे बेली फॅट आहे ते लवकर कमी होते। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही तुमची एक हेल्दी डाएट ठेवा, म्हणजे ज्यामध्ये कमी कॅलरीजचं फूड जे आहेत ते ठेवा। म्हणजे तुम्ही चांगल्यापैकी एक सलाड तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचे काकडी आहे, बीट आहे, ह्यांचं तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये समावेश करा। थोडं तुम्ही भाकरीचा समावेश करा आणि त्याचप्रमाणे पालेभाज्या खा, बटाटा थोडा कमी खा आणि तेलकट पदार्थ खाऊ नका। तुम्ही व्यवस्थित पौष्टिक जेवण पोट भरून मात्र नक्की खा। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये रात्रीच्या आहारात काय घेत आहात। दलियाची खिचडी यूट्यूबवरनं व्हिडिओ बघा, खूप चांगली आहे दलियाची खिचडी। जर तुम्ही दलियाची खिचडी तुमच्या आहारामध्ये ठेवली तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट तुमच्या जेवणामधून दिसतो कमी झालेला। म्हणजे तुम्ही जर रात्री दलियाची खिचडी खाल्ली 2-3 दिवस आड तर तुम्हाला एका महिन्यामध्ये तुमच्यामध्ये मला तर वाटते 2 किलोपेक्षा जास्त बदल दिसतील। त्याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतोय की भाकर खा, भाजी खा, पोटभर खा। पोटभर खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते चांगले जास्त बघायला मिळतील। कुठलीही गोष्ट खाताना पोटभर खा, पोट खाली नका ठेवू, पण योग्य खा, म्हणजे चांगला सकस आहार ठेवा। सकस आहारामुळे तुमचं हिमोग्लोबिन वगैरे कमी होत नाही। मी इथे सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर करते, बऱ्याच जणी कमी जेवण करण्याचा प्रयत्न करत असतात, तर कृपया माझी ही गोष्ट सगळ्यांनी मन लावून ऐका। कमी जेवण केल्यामुळे आपली तब्येत कमी होत नाही तर आपले हिमोग्लोबिन कमी होते, डोळ्याखाली डार्क सर्कल्स वाढतात आणि आपल्याला वेगळे वेगळे आजार लागतात। म्हणून पोटभर जेवा पण सकस आहार जेवा। म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला, एक चांगला आहार म्हणजे काय, पालकाची भाजी, मेथीची भाजी, पत्ताकोबी, त्याचप्रमाणे आपल्या ज्या पालेभाज्या फळभाज्या आहे जसं दुधी भोपळा आहे, दुधी भोपळ्याने वजन लवकर कमी होते, हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या। याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही चांगला ब्रेकफास्ट घ्या, म्हणजे चांगला नाश्ता ज्यामध्ये मोड आलेले कडधान्य खा। ह्या गोष्टी आहे की तुम्ही तुमचं वजन जे आहे तर ते योग्यरित्या लवकरात लवकर कमी करू शकतायत। रनिंग करण्याची सवय लावा, पण जर तुम्हाला रनिंग करायला वेळ मिळत नसेल तर माझी सर्वात चांगली टिप्स आहे तुमच्यासाठी आणि ती टिप्स ही आहे, जिना चढ उतर करा। जिना चढ उतर केल्यामुळे तुमच्या बेली फॅट्स खूप पटकन कमी होते आणि हो ही गोष्ट खरी आहे, बेली फॅट खूप लवकर कमी होते जर तुम्ही जिना चढ उतर करायला लागले। तुमचं सिझेरियन होऊन 10 वर्ष उलटून गेलेले असतील तरी सुद्धा ते पोट सुद्धा तुमचं कमी होईल जिना चढ उतर केल्याने। पहिले 5 ते 6 दिवस तुम्ही फक्त एक वेळेस जिना चढ उतर करा, नंतरून 2 वेळेस करा, पुन्हा 5-6 दिवसांनंतर मग 3 वेळेस करा। असे थोडे थोडे बदल केले की तुम्हाला तुमच्यामधले जे बदल आहे ते खूप लवकर दिसतील। आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संध्याकाळी ग्रीन टी पिणं। खूप महिलांना ग्रीन टी प्यायची योग्य वेळ माहिती नाही आहे। मी इथे सगळ्यांना प्लीज एक रिक्वेस्ट करून सांगत आहे, ग्रीन टी ही संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान घ्यायची असते, जेव्हा तुमच्या पोटामध्ये सकाळचं अन्न असेल। बऱ्याच जणी सकाळी ग्रीन टी घेतात, उपाशी पोटी ग्रीन टी घेऊ नये। उपाशी पोटी ग्रीन टी पिण्याचे फक्त तोटे आहे, फायदे होत नसतात, कारण की ग्रीन टी तुमच्या अन्नाला पचवते। तुम्ही जे जेवण केलेलं आहे त्यातले फॅट्स जे आहेत तर ते पचवते, पण जर सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी पिली तर तुमच्या पोटात ऑलरेडी काहीच नसते। ग्रीन टी ही संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान प्यावी आणि माझा ग्रीन टीचा व्हिडिओ नक्की बघा। ज्या पद्धतीने मी ग्रीन टी बनवत आहे तशीच ग्रीन टी तुम्हाला बनवायची आहे। जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसेल तर तुम्ही मला मेसेज करा 7755955370 या व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला ती व्हिडिओ
नक्कीच शेअर करणार. आणखीन वजन कमी करण्यासाठी सोप्या सोप्या ट्रिप्स जर का तुम्हाला सांगायला गेली, अगदी सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या, तर मी तुम्हाला पपई खायला सजेस्ट करणार आहे. पपई खा, सकाळच्या नाश्त्यामध्ये खा, अति चांगलं असते. असं म्हणतात की पपई उपाशी पोटी खाल्ली की त्याचे फायदे जरा जास्त लागू होतात. त्याचप्रमाणे पेरू खा. पेरू हे एक वजन कमी करणारं फळ आहे, कारण की पेरू खाल्ल्यामुळे आपलं पोट चांगलं भरलेलं राहते आणि लवकर भूक लागत नाही, तर ते भुकेला कंट्रोल करते. म्हणून तुम्ही पेरूचा समावेश, आणि सध्या तर पेरूचं सीझन आहेच चालू, तर तुम्ही पेरूचा समावेश तुमच्या जेवणामध्ये करा. त्यामुळे तुमचं जे फॅट लॉस आहे ते फॅट लॉस खूप लवकर होते. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं रुटीन ठेवलं, दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश करा, पण दह्यामध्ये तुम्हाला साखर नाही टाकायची, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. भरपूर जण दही खातात साखर टाकून दही खाल्लं तर मग त्या दह्याचा फायदा नाही होत. साखरेने तुमचे फॅट्स वाढतायत. तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू शकतायत, काळे मिरी पावडर टाकू शकतायत, किंवा तुम्ही जर साधं दही घेतलं तर त्याच्यात गूळ टाका, गूळ टाकून खा, पण दह्यामध्ये साखर न टाकता. जर का तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये दही खाल्लं तर तुमच्या जेवणामधल्या आहार जो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, सकाळचा प्रॉपर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, संध्याकाळचा 1 कप ग्रीन टीनी खूप लवकर फरक पडतो. म्हणजे मी म्हणेल की तुमचं 1 किलो वजन जे आहे तर ते ग्रीन टीच कमी करते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं, अगदी सोपं सांगितलेलं आहे मी तुम्हाला, बिलकुल तुम्ही घर बसल्या हे वजन कमी करू शकतात, असे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत. नेहमी माझ्या सगळ्याच वस्तू ज्या असतात, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या घरगुतीच असतात, ज्या तुम्हाला खूप सोप्या असतात. जर तुम्ही ह्या फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की तुमच्या स्वतःच्या वजनामध्ये बदल झालेले दिसतील. सेशन कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उद्यापासून मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू होत आहे. मदर इंग्लिश स्पीकिंग नेमकं काय आहे? ज्या महिलांना आपल्या मुलांचे साधे नोटीस बोर्ड वाचता येत नाही आहे, तुम्हाला जर तुमच्या नर्सरीच्या मुलाचं पुस्तक किंवा व्हॉट्सअपवर आलेले मेसेज किंवा ब्लॅकबोर्डवर लिहिलेली नोटीस वाचता येत नाही, त्याचा अर्थ तुम्हाला समजत नाही आहे, पॅरेंट्स मीटिंगला गेल्यावर शिक्षकांसोबत तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाहीये, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या मुलांशी इंग्लिश बोलता येत नाही. आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला पाठवतोय आणि आपल्याला जर इंग्लिश बोलता येत नसेल तर मुलांना खूप प्रॉब्लेम्स येतात. तशा महिलांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे मदर इंग्लिश स्पीकिंग. मदर इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स फक्त आणि फक्त आयडलॅस्टिक अकॅडमीमध्येच आम्ही आणलेला आहे. आणि ह्या कोर्सचं खरं महत्व हे आहे की मदर इंग्लिश स्पीकिंगमध्ये आम्ही मदर्सला आपल्या मुलांसोबत कसं बोलायचंय, मुलांच्या स्कूलमध्ये कसं बोलायचंय, मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे, याबद्दल सगळीच माहिती देतो. म्हणजे अगदी बेसिक पासून माहिती दिली जाते, तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग पर्यंत आम्ही शिकवत असतो. म्हणजे ह्या क्लासमध्ये तुम्ही इंग्लिश शिकणार पण, आणि इंग्लिश बोलायला सुद्धा शिकणार आहे स्वतः. तर ह्या क्लासची तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर उद्यापासून क्लासेस चालू होत आहे. रोज दुपारी 1 वाजता क्लास असणार आहे, लाईव्ह सेशन असेल, आणि लाईव्ह सेशनचंच रेकॉर्डेड तुम्हाला मिळणार आहे रोजच्या रोज. म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल, किंवा तुमचं सेशन मिस झालं तर तुम्हाला रेकॉर्डेडवरनं सुद्धा ते करता येणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, जे आम्ही लेक्चर शिकवत असतो तेच आम्ही रेकॉर्ड करत असतो आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर ज्यांना पण मदर इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करायचा आहे त्यांनी नक्की मला 7755955370 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. आज दुपारी 3 वाजता फ्री सेशन आहे, आणि तुम्हालाही आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे दुपारचे फ्री सेशन्स नक्की बघा. थँक्यू.